नमस्कार. आज मी तुम्हाला श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिष्य कल्याण स्वामी यांची कथा सांगणार आहे. समर्थ रामदास स्वामी आणि कल्याणासाठी उडाली कथा. एकदा समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्यांसह प्रवास करत होते. त्यांच्यासोबत त्यांचा अत्यंत प्रिय शिष्य कल्याण स्वामी होता. कल्याण स्वामी गुरूंची सेवा मनापासून करत असत. त्या काळी छाटी म्हणजे अंगावरचे वस्त्र किंवा उपरणे. रामदास स्वामी नेहमी साधे वस्त्र परिधान करत. एक दिवस जोराचा वारा सुटला होता. समर्थ रामदास स्वामी एका डोंगरकड्यावर उभे होते. अचानक रामदास स्वामींची छाटी वाऱ्याने उडून खोल दरीकडे जाऊ लागली. समर्थ सहज म्हणाले, "अरे कल्याणा, छाटी उडाली रे." गुरूंचे शब्द ऐकताच कल्याण स्वामींनी क्षणाचाही विचार केला नाही. त्यांना असे वाटले की गुरूंनी आज्ञा दिली आहे की छाटी आणावी. ते ताबडतोब उंच कड्यावरून खाली झेपावले. बाकी शिष्य घाबरून ओरडू लागले, "अरे आता कल्याणा वाचणार नाही." पण गुरुकृपेचा चमत्कार झाला. कल्याण स्वामी खाली उतरले, सुखरूप पोहोचले. त्यांनी उडालेली छाटी हातात घेतली आणि पुन्हा वर आले. सर्व शिष्य आश्चर्यचकित झाले. तेव्हा रामदास स्वामी हसून म्हणाले, "ज्याच्या मनात गुरुवर पूर्ण विश्वास असतो त्याचे रक्षण स्वतः ईश्वर करतो." त्या दिवसापासून कल्याणा छाटी उडाली ही कथा गुरुभक्तीचे महान उदाहरण म्हणून सांगितले जाते. संदेश: गुरूंवरील पूर्ण विश्वास जीवन बदलतो. निस्वार्थ सेवा आणि समर्पण महान असते. श्रद्धा असेल तर ईश्वर आणि गुरुकृपा सदैव सोबत असते. जय जय रघुवीर समर्थ.